विचार करा, आपल्या बँक खात्यातून पैसे अचानक गायब झाले. कशामुळे? तर फक्त एका साध्या मेसेजमुळे. हो, हे शक्य आहे. आणि आज आपण अशाच एका धोकादायक बँक केवायसी घोटाळ्याबद्दल बोलणार आहोत, जो आपल्या कष्टाच्या पैशांवर डोळा ठेवून आहे. आता जरा इमॅजिन करा, तुमच्या फोनवर बँकेकडून एक अर्जंट मेसेज येतो. तुमचं केवायसी लगेच अपडेट करा, नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. साहजिक आहे, मनात एकच प्रश्न येतो, अरे, हा मेसेज खरा आहे की खोटा? तर याचं सरळ आणि सोपं उत्तर आहे नाही. तो मेसेज अजिबात खरा नाहीये. उलट तो एक अतिशय हुशारीने लावलेला ट्रॅप आहे, एक सापळा. कशासाठी? तर आपल्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी. चला तर मग ह्या घोटाळ्याची चिरफाड करूया. आपण फॅक्ट्सच्या आधारावर समजून घेऊ की हे सायबर चोर नेमकं काम कसं करतात. या स्कॅमर्सचं सगळ्यात मोठं हत्यार काय माहितीये? भीती. हो, पॅनिक. आपलं बँक अकाउंट बंद होईल, पैसे अडकतील, ह्याच विचाराने मनात जी धांदल उडते ना, बरोबर त्याच गोंधळाचा फायदा हे चोर उचलतात. ओके, मग हे स्कॅमर्स नक्की करतात तरी काय? ते एक खास टेक्निकल ट्रिक वापरतात, ज्याला आपण APK ट्रॅप म्हणू शकतो. आणि याच सापड्यातून ते आपल्या फोनमध्ये एंट्री मिळवतात. आणि हे सगळं कसं होतं ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. धोकादायक आहे, पण पद्धत अगदी सोपी आहे. फक्त 3 स्टेप्स. पहिलं, एक अर्जंट मेसेज पाठवून घाबरवून टाकलं जातं. दुसरं, एका लिंकवर क्लिक करायला भाग पाडलं जातं. आणि तिसरं, काही कळायच्या आतच एक खतरनाक ॲप आपल्या नकळत फोनमध्ये इन्स्टॉल होऊन जातं. आता प्रश्न येतो की ही APK फाईल म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? सोप्पं आहे. बघा, जसं कम्प्युटरवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला एक फाईल लागते, तसंच अँड्रॉइड फोनसाठी ही APK फाईल असते. स्कॅमर्स नेमका याचाच वापर करतात. का? कारण ह्या मार्गाने ते थेट गुगल प्ले स्टोअरच्या सिक्युरिटी चेकला बायपास करू शकतात. ठीक आहे, समजा चुकून हे ॲप इन्स्टॉल झालंच, तर मग नक्की काय धोक्यात येतं? कोणती इन्फॉर्मेशन या चोरांच्या हातात जाते? धोका आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठा आहे. आपला पर्सनल पिन, बँक अकाउंट डिटेल्स आणि इतकंच काय, तर आपल्या फोनवर येणारा OTP सुद्धा. हे सगळं काही चोरलं जातं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या बँक अकाउंटची किल्लीच सरळ सरळ त्यांच्या हातात जाते. पण थांबा, घाबरून जायची गरज नाहीये. कारण या सायबर चोरांपासून वाचण्यासाठी सगळ्यात मोठी ढाल आपल्या जवळच आहे. आणि ती म्हणजे योग्य माहिती आणि आपली स्वतःची सावधगिरी. चला तर मग बघूया ही ढाल वापरायची कशी. ही एक गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवा, कायम लक्षात ठेवा. कोणतीही बँक, मी पुन्हा सांगतो, कोणतीही बँक KYC अपडेटसाठी तुम्हाला मेसेजमधून APK फाईल किंवा कुठलीही ॲप लिंक पाठवत नाही. नेवर, कधीच नाही. आता बघा, स्कॅमर्स आणि बँक यांच्या काम करण्याच्या पद्धतीत जमीन अस्मानाचा फरक आहे. स्कॅमर्स काय करतात? ते नेहमी घाई करायला लावतात, खोट्या लिंक्स पाठवतात. आणि ह्याच्या अगदी उलट आपली बँक नेहमी ऑफिशियल चॅनल्स वापरते, म्हणजे त्यांचं स्वतःचं ॲप, त्यांची वेबसाईट किंवा थेट ब्रांच. हा साधा फरक ओळखणं हीच आपली पहिली सेफ्टी लेअर आहे. तर मग आपली 3 पॉइंट डिफेन्स प्लॅन काय असायला पाहिजे? नंबर 1, मेसेज संशयास्पद वाटला, लिंकला क्लिक करायचं नाही. नंबर 2, कुठल्याही अनोळखी ॲप अजिबात इन्स्टॉल करायचं नाही. आणि नंबर 3, मनात थोडी जरी शंका आली तर थेट बँकेला फोन लावून विचारा. बघा, इतकं सोपं आहे. शेवटी एकच प्रश्न राहतो. या डिजिटल दुनियेत जिथे प्रत्येक पावलावर धोका आहे, तिथे आपलं सगळ्यात मोठं संरक्षण काय आहे? एखादा महागडा अँटीव्हायरस? नाही. आपलं सगळ्यात मोठं संरक्षण म्हणजे आपण स्वतः, आपली जागरूकता आणि आपली सावधगिरी. त्यामुळे सतर्क रहा, सुरक्षित रहा.